माय बायकोला भूक लावली होती, वडापावाला खायला थांबलो आम्ही. वडापाव आलाय, आता खात बसलो आम्ही. घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर हे ऊस कारखाना आहे. श्री संत तुकाराम सरकारी साखर कारखाना तुम्ही बघू शकता. आमच्या घरापासून फक्त 5 मिनिटाचं अंतर. आता इथून शेगावला जायला एक 5 ते 10 मिनिटं लागणार आपल्याला. तुम्हाला मी सांगतो पुढे गेल्यावर. कृष्णा किती दिसता धक्का देणार तू सांग बरं. मित्रांनो, इथं सावधानचं बोर्ड लिहिलेलं आहे. पुढं पुलाचं काम चालू आहे, सगळ्यांनी लक्षात घ्या. बघा मित्रांनो, साईबाबाच्या मंदिरात शिरगावमध्ये आलो आहे आपण. आता मंदिराच्या आतमध्ये जाऊ. कशी पाहिजे होती, संस्कारी आहे. मंदिरात जायचं हो, साईबाबाच्या मंदिरात आलो आहे दर्शन घेण्यासाठी. मी आणि माझी बायको साई मंदिरात आलो आहे आणि गंध लावला आहे. कसं कृष्णाला गंध लावला बघा, आणि स्वतःला कसं लावून घेतला. जीवा केला म्हणा, 2 वेळा केला आणि पैसे पण ठेवले आम्ही. पडला. झोपलाय, चल इकडे. हिला म्हणतो चला आता. बघा ही कशी नुसते फोटो काढत बसली आहे. दुसऱ्या मंदिरात जायचं आपल्याला, दर्शन घ्यायचे पटकन. हां चल इकडे कृष्णा. बाहेर नाही जायचं, चल इकडे. करा जे बाप्पा, करा जे बाप्पा करा. चला आतमध्ये होत. कृष्णा जे बाप्पा केला तू. आमचा कृष्ण आता लाडू खाणार आहे. खा लाडू. कसा लाडू खातं कृष्णा? गोड 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 सगळं खायचं आहे का आता? हळू खा हळू. शिरगावमध्ये प्रतिष्ठेला आलो आहे मी. तुम्हाला दाखवत आता एक नवीन शनी मंदिर इथं त्यांनी बनवलं आहे. तुम्ही आल्यानंतर या ठिकाणी प्लीज भेट द्या. शिरगावमध्ये प्रतिष्ठेमध्ये आता जेवणाचा रेट 1 प्लेटचे 60 रुपये झालेले आहे. बघा हे जेवायला ताट आहे. चपाती खातं का कृष्णा? बायको कशी एकटी खाते. गुचो गुचो. आता आमचं प्रतिष्ठेचं दर्शन झालं आहे. तर आम्ही चाललो आहे. टाटा बाय बाय. नेहमी भेटू आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.